बातमी सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अनधिकृत पार्किंग केलेल्या गाड्यांवर आरटीओ पोलिसांनी कारवाई केली आहे। नरवडे नाक्यापासून शहरातील उड्डाण पुलाखाली पार्किंग केलेल्या सर्वच गाड्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान शहरातील झालेल्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणेंनी ही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। रायगडमधील कर्जत आगारामध्ये 5 नवीन एसटी बसचा समावेश झालाय। आमदार महेंद्र थोडवेंच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलंय। या बसेस कर्जत, पनवेल, खोपोली त्याचप्रमाणे शहापूर, वाशी आणि तुळजापूर परिसरामध्ये नियमितपणे धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि नियमित सेवा मिळणार आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ एसटी बस आगाराला 5 नवीन लालपरी बस प्राप्त झाल्या। त्यांचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। दरम्यान कुडाळ आगाराच्या अनेक समस्या सोडवल्या जातील असं आश्वासन राणे यांनी दिलं। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील ओटवणे गवीवाडीतील 2 घरांवर वीज कोसळली आहे। या थरारात महिला सुदैवाने बचावली असून 2 लाख रुपयांचं नुकसान झालं। दरम्यान घरातील वीज मीटर सहित वीज कनेक्शन जळून खाक झालेत। इलेक्ट्रॉनिक वस्तूही निकामी झाल्या। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पनोरे सुर्वेवाडीला पावसाचा मोठा फटका बसलाय। गावातून जाणारा मुख्य रस्ता यातून खचलाय आणि त्याचप्रमाणे इथल्या घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरांमध्ये देखील चिखल पसरलाय। 1 घर आणि 7 गोठ्यांचं यात नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काल रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कुडाळमधल्या ढिगस या प्राथमिक शाळेजवळ सकाळी भलं मोठं झाड कोसळलं। त्यामुळे घोडगे आणि पांगरडला जाणारी वाहतूक ठप्प झाली। एसटी बसेसही यात अडकून पडल्या। अखेर स्थानिक नागरिकांनीच कटरच्या सहाय्याने झाड कापून ते रस्त्यावरून हटवलं। रायगड जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळते। कोकणाला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्यात। काल संध्याकाळपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। अलिबागसह महाड, पोलादपूर, माणगाव या भागामध्ये पाऊस झाल्याचं वृत्त आहे। आज सकाळपासून सर्वत्र दाट ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे।